सर्वांना नमस्कार. फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, माता पालक गटांची माहिती आपल्याला ऑनलाईन करायची, याचं पत्र MPSP आणि SCRTचं देखील आपण पत्र बघितलं असेल आणि त्यानुसार प्रत्यक्षामध्ये आपलं काम चालू आहे. नेमकं बरेच जण फोन करतात की माता पालक गटांची माहिती कशी भरायची. मित्रांनो, नेहमीपेक्षा खूप सोपी झालेली आहे. म्हणजे शिक्षक का संभ्रमात पडले की दरवर्षी आपल्याला मातांची नावं ऑनलाईन करायची, मात्र आपल्याला हे काम सोपं करून दिलेलं आहे. यावर्षी मातांचे नावं ऑनलाईन करायचे नाही. पहिली, दुसरी, तिसरीची माहिती जी भरायची आपल्याला ही एका शाळेची एका शिक्षकाने भरायची आणि केवळ 3 मिनिटांमध्ये तुम्ही ही माहिती भरू शकता. नेमकी ही माहिती कशी भरायची याचं प्रात्यक्षिक आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ही माहिती नेमकी कुठे जाऊन भरायची त्या वेबसाईटची लिंक देखील तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. बरेच जण म्हणत आहे की आमच्याकडे लिंक आली नाही. ती लिंक देखील तुम्हाला मिळून जाईल. तर बघूया आपण. तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती आहे, माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील. तर बघा मित्रांनो, ही पोस्ट मी टाकलेली माझ्या तालुक्यामध्ये प्रति सगळ्या मुख्याध्यापकांना की निपुण महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत 25-26 माता पालक गटांची पुनर्बांधणी लिंकमध्ये नोंदणी करण्याबाबत. पुनर्बांधणी केली, त्याची लिंकमध्ये नोंदणी करायची. फक्त मी यापूर्वी सांगितलं 3 मिनिटात एका शाळेची माहिती भरू शकतो आपण, कितीही मोठी शाळा असली तरी. तर बघू, ही लिंक आहे. ही लिंक तुमच्याकडे आली असेल, नसेल आली तुमच्यापर्यंत तर प्रत्यक्षामध्ये या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतोय, ती तुम्हाला मिळून जाईल. तर आपण प्रत्यक्षात ऑनलाईन जाऊ आणि बघूया नेमकं हे कसं करायचं. तर बघा, कुठल्याही ब्राउझरमध्ये जा. आपण इथं आल्यानंतर इथं आपण ही लिंक पेस्ट केली आणि बघा याच्यावर आपण क्लिक करता क्षणी आपण इथं येतो. या वेबसाईटवर आलो आपण. प्रथमच्या या वेबसाईटवर आल्यानंतर याच्या अगोदर आपल्याला काय करावं लागतं, इथं आपल्याला प्रथम मेंबर नाही आपण डायस कोड टाकायचा आहे, गव्हर्नमेंट टीचर याच्यावर क्लिक करायचं आहे. ऑलरेडी ते असतंच, पण नसेल तर करून घ्या. आणि इथं UDIS कोड टाकायचा. तुमच्या शाळेचा UDIS कोड इथं टाकायचा. मित्रांनो, तुम्हाला शाळेचा UDIS कोड टाका. शाळेचा UDIS कोड आपण भरल्याच्या नंतर इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा, UDIS कोड टाकून झाला आणि खाली लॉग इनवर क्लिक करा. लॉग इनवर क्लिक करता क्षणी बघा लॉग इन सक्सेस असा मेसेज येतोय आणि या पद्धतीची स्क्रीन आपल्याला येते आणि इथं शाळेचं नाव देखील येतं तुमच्या. आता तुम्ही इथं याच्यावर क्लिक भरायसाठी याच्यावर क्लिक करता क्षणी आपल्याला अशा प्रकारचा एक फॉर्म उपलब्ध होतो, इथं ओपन होतो. इथं क्लिक केलं की हा फॉर्म उपलब्ध होतो, शाळा स्तर माता पालक गट माहिती. ओके, बघा इथं जिल्ह्याचं नाव भरून आलंय, तालुक्याचं नाव, जिल्ह्याचं नाव जालना, तालुका घनसावंगी, केंद्राचं नाव घनसावंगी, शाळेचं नाव आलं, शाळेचा UDIS कोड आला. आता इथं काय करायचंय, माहिती भरणाऱ्या शिक्षकाचं नाव, शाळेची तुमची पटसंख्या 20 असो का 200 असो, एका शिक्षकाचं नाव टाकायचं. इथं माहिती भरणाऱ्या शिक्षकाचा संपर्क क्रमांक, शिक्षकाचा मोबाईल नंबर टाकायचा. गावात एकूण स्थापन झालेल्या माता पालक गटांची संख्या, इथं संख्या टाकताना आपल्याला या रोवरून जायचंय, असं वर खाली असं करायचंय आपल्याला. तुमच्याकडे जेवढे विद्यार्थी असतील, तुमच्याकडे पहिली, दुसरी, तिसरी गृहीत धरा अगदी 70 विद्यार्थी आहे, 210 विद्यार्थी आहे तुमच्याकडे गृहीत धरा 1 ते 3 ला, तर त्या 210चे 5 जास्तीत जास्त 6 मातांचा एक गट, याप्रमाणे आपल्याला गटबांधणी करायची. इथं काय संख्या विचारली, एकूण लीडर मातांची संख्या. प्रत्येक गटाला 1 लीडर माता आहे असं गृहीत धरा. आपल्याकडे 6 गट आहे तर इथं 6 आकडा टाकायचा नाही, तर या पद्धतीनं 6 आकडा निवडायचा आहे. या पद्धतीनं जो एकूण लीडर मातांची संख्या, या पद्धतीनं आपल्याला लीडर मातांची संख्या निवडायची. मित्रांनो, ओके, निवडली लीडर मातांची संख्या. त्यानंतर सदर लीडर माता केंद्रस्तरीय व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी आहे का, हे बघा, होय नाही इथं निवडायचं, लिहायचं काहीच नाही. होय असेल तर होय निवडा, नाही असेल तर नाही निवडा. गटाच्या एकूण सदस्य मातांची संख्या, एकूण सगळ्या माता किती आहे त्याची संख्या इथं लिहायची आपल्याला. ओके, त्यानंतर इथं संख्या लिहिताना पण इथं हे ॲरोनात निवडायचं. वरील सर्व माता शाळेच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी आहे का. लीडर माता कुठं पाहिजे, केंद्राच्या ग्रुपमध्ये सहभागी पाहिजे आणि इतर माता शाळेच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी आहे का विचारलं. होय, सर्व माता सहभागी आहे, काही माता सहभागी आहे, कोणीही सहभागी नाही. जो तुमचा पर्याय असेल तो निवडायचा आहे. आपल्याला सगळ्या मातांचा ग्रुप करायचा आहे. गटांद्वारे कव्हर केल्या जाणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या,
किती विद्यार्थी संख्या आहे गटाद्वारे कव्हर केल्या गेलेल्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या, तर आपल्याला इथं एकूण विद्यार्थ्यांची संख्या निवडायची. वरीलपैकी इयत्ता पहिलीचे एकूण विद्यार्थी, वरीलपैकी आपण इथं म्हणलोय की होय एकूण सगळे विद्यार्थी गेले, तर मग पहिलीचे विद्यार्थी किती आहे ते इथं निवडायचे. वर्ग दुसरीचे एकूण विद्यार्थी किती कव्हर झालेले आहेत ते निवडायचे, म्हणजे जी संख्या असेल ती निवडायची. इयत्ता वरीलपैकी इयत्ता तिसरीचे एकूण किती विद्यार्थी आहे, किंवा 1 ते 3चे एकूण मुले किती आणि मुली किती. अगोदर काय केलं त्यांनी, विद्यार्थी संख्या विचारली, नंतर काय विचारलं त्यांनी, मुले किती आहे आणि मुली किती आहे असं विचारलेलं आहे. हे बघा इथं एकूण तिसरीचे विद्यार्थी, नंतर 1 ते 3चे मुले विचारलेत, मुली विचारले, सगळं झालं. आता शाळेमध्ये माता पालक गटाचे रजिस्टर तयार केलेले आहे का, होय नाही, पर्याय निवडायचा आहे. माहिती भरण्याचा दिनांक, उदाहरणार्थ आजचा दिनांक कोणता आहे 26/7/2025, जेव्हा तुम्ही माहिती भरत आहे त्यावेळेची तारीख निवडायची. गावातील माता पालक गटाचे स्वरूप, कसे स्वरूप आहे, वेगवेगळ्या इयत्तेच्या मुलांच्या गटाचे मातांचे गट बनवलेत की एका ठराविक इयत्तेच्या मुलांच्या मातांचे, म्हणजे मिक्स बनवले गट, मिक्स वर्गाचे बनवले की स्पेशल वर्गाचे बनवले वेगवेगळे. आणि ह्या चॉक बॉक्समध्ये क्लिक करायचं आहे आणि शेवटी सेव्ह करायचं आहे. तुमची सगळी माहिती भरली झाली, तुमची सगळी माहिती भरून झाली, सेव्ह केलं. तुम्हाला पुन्हा कोणी म्हणणार नाही की माहिती भरा बाबा की तुमची माहिती राहिली. या पद्धतीनं फक्त एका शिक्षकांना, एका शाळेतून फक्त एका शिक्षकांना ही माहिती भरणं अपेक्षित आहे. इतकी सोपी पद्धत आहे, अगदी 3 मिनिटामध्ये जास्तीत जास्त आपण ही माहिती भरू शकतो. मित्रांनो, आपण लवकरच भरून घेऊया. पुन्हा नवीन व्हिडिओत लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.